आज आपण ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. आपण आत्तापर्यंत पहिला भाग बघितला. आज आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये स्टार्टिंगला आपण कायमचा संसार त्याग या याच्यावरती आता पुढचे पॉईंट्स असणार आहेत. कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण. कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करत होता. मोठमोठे तत्त्वज्ञ आणि विचारवंत त्यांनी राजगृह येथे आपले मुख्य निवासस्थान बनवले होते. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला. वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला. नंतर पुढे तो पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले. त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्याच्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असताना मनुष्य निश्चल उभा राही, तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही. काही लोक त्याला दोन्ही हाताने वंदन करीत, तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवत त्याला अभिवादन करत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित. कोणी मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरीज जात नसे. ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत होते. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत. त्याच्या भुवया, त्याचा भालचंद्र, त्याचे मुख, त्याचे शरीर, हात पाय किंवा त्याची चालण्याची ढब यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तेथे खिळून राही. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोहोचला. राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्यांनी निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्यांनी तयार केली. राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ 400 मैल अंतरावर आहे. हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला. राजा बिंबिसाराचा उपदेश. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला. त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांना तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका सेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली. ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल. तोच हा शाक्य राजाचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग. तो सेवक राजाची आज्ञा घेताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कड्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकत हळूहळू आवाजात भिक्षा मागत चालला होता. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवरती चढून गेला. लोद्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुराच्या केकारवाणींनी निनादलेल्या त्या अरण्यात
रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतरांजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला. त्याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लावाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय अशा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचा शिखर आहे असा तो त्याला भासला. शरीर सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपतांनी पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्वक आदरभावनेने तो त्याच्याजवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावरती बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला, बाळा, तुझ्या कुटुंबाची माझी दृढ मैत्री आहे. ती वंशपरंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक. सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश. नवतारुण्य, डोळ्यात भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजउपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाची जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला. तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे. रक्तवर्णाची ही जाडीभरडी वस्त्रे त्याला शोभत नाहीत. या तुझ्या हाताने प्रजाजनांचं रक्षण करावे. दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही. म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राजाचा तू औदार्याने स्वीकार कर. याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या स्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीर गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धावून येते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनाच्या साह्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो. परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर. म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख याच्या नियमांना अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. जीवनाची ही 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्याचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3 उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख ज्यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनात हेतू पूर्ण होतात. धनुष्याची दोरी खेचताच लायक असलेले हे तुझे 2 बलवान भाऊ निरुपयोगी राहू देऊ नकोस. तेही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्याच्या अधिक सामर्थ्य आहे. मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे. याचकाने जीवन जगून इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे सौंदर्य तुझे वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घे. वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धपकाळ असह्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तारुण्यासाठी असतात, संपत्ती मध्यमवयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो.
आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती याचा शत्रू आहे. आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला टाळू शकत नाही. म्हणून जेथे जेथे सुखे सापडतील तेथे तेथे तुझ्या यौवनाने त्याचा उपभोग घ्यावा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते. फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकासाविरहित होते. लज्जा हेही त्याचे कारण आहे. म्हणून चंचल बाह्य वस्तूकडचे आकर्षित होणाऱ्या निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसासारखे सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून अविचारी आणि भ्रामक असा या यौवनाचा चंचल काल जाऊ दे. आपल्या आयुष्यातील पूर्ण भागातील वर्ष सुखाकरिता राखून ठेवलेली असतात. इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे. मोठमोठ्या ऋषींनी जे हे ध्येय आत्मश्लोकाशाने गाठले आहे त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांची ज्याचे हात भरलेले आहे असत आणि त्याची चित्रविचित्र मुकुट रत्नाच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजश्री यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे. गौतमाचे बिंबिसारास उत्तर. पूर्वार्ध. याप्रमाणे मगधराजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. मगधराजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपला शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यावर बदल न करता खंबीर शब्दाने व खडखडीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. आपण जे सांगितले त्या आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह ज्यांचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्माला आला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रावर प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दृष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाचा योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयासा जातो. फक्त चांगली माणसे स्नेहशील कृतज्ञाची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करत नाही त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करत नाही. या जगात संपत्ती मिळवण्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी त्याचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करत नाही. महाराज, माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्याने आणि मित्रत्वाने याचीच प्रेरणा आहे आणि आपल्या नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावनेने भेटेन. मी माझ्या उत्तरास दुसरा कशाचीही उच्चार करणार नाही. मला ऐहिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालामुखीचीही वाटत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्याची नुसती आशा केली तरी ही माणसाचे मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. सुखाला बळी पडलेल्या देवांच्या स्वागतार्थ देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे तो तृष्णार्त आहे. त्याला कितीही सुखे मिळाले तरी तो तृप्त होत नाही.
या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराच्या मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्नत कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. मंदत्राला आकाशातून सुवर्णमय पर्जनवृष्टी लाभली. त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा वृत्रांच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवाच्या राजांना नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणाने जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वाहवायास सांगितली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच त्याचे कपडे होते. कंदमुळे आणि फळे, पाणी त्याचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करल. सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याचा जे पाठीस लागले आहेत, ज्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते. सुखप्राप्तीत यश म्हणजेच सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेले सुखे त्याला मिळाली म्हणजे उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये तो करतो, जे करावे ते तो करत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपातात होतो. कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवणूक जेथे आली तेथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य जर शहाणा असेल तर तो रममान होईल. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखाच्या कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावरती अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहे, तशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखाने चावा घेतला अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाचं समाधान लाभेल. हाड चघळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसाने घेतला तरी त्याचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. अशा सुखाच्या आसक्तीमुळे ज्याची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळकरंटा सुख उपभोगाच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवनसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय. गाण्यावर लुंप्त होऊन हरणी स्वतःचा नाश ओढावून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला बोलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. सुख म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगल्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही.
सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले जाते. तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन, पाऊस यांच्या निवारासाठी घर हवे असते आणि आपली नम्रता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहने असतात. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसने असतात. असेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती याच्यासाठी स्नान हे एक साधन असते. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत, जे आनंदाचा उपभोगाचे मार्ग नव्हेत, केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्याचा उपयोग केला जातो. अशा या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपयोग मिळतो. असा कोणता शहाणा मनुष्य मान्य करील? पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांची दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो तो उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच सुखांना आनंद हे नाव देतो. ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते, त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःखे येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे. भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड याचा वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात, पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात. सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्पराविरोधी जोडण्याचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणतेही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखीही नाही. सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे. असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमी दुःखात नसतो. राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय. आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात, कारण राजा हा खुंटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करत असतो. जो राजपद जगण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते, अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवीच होय. आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर आपल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार? आणि सबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एका शब्दाचा उपयोग वस्तीस्थान, तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हे काय? आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्राच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमवण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एकच आसन एवढ्याचीच राजाला गरज असते. याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात. आणि समाधान लाभले म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन. आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी आवश्यक नाही काय? म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय? मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे, किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीत मिळाला म्हणून नव्हे, किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे. अत्यंत विषारी आणि क्रोधविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील, किंवा एकदा पेटलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करील, अशाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल. डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्याचा हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेडाचा हेवा करील, तोच मी म्हणतो
फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे आपल्या माणसाचा हेवा करील. माझा सन्मित्र जो भिक्षेवर गुणराज करतो, त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्यांच्या दृष्टीने परालोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परंतु संपत्तिमान असूनही जो लोभिष्ठ आहे त्याला या जगात शांततेचे समाधान लाभतच नाही, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कीव केली पाहिजे. आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र, आपला जीवनमार्ग आणि आपले फळ यांना शोभेल असे आहे, आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चरित्र, माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे.